मंडळी नमस्कार. वीणा वर्ल्डच्या ट्रॅव्हल कट्टावर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. नेहमीप्रमाणेच मी आहे तुमची होस्ट सुनीला पाटील. म्हणजे पॅन्डेमिक सुरू व्हायच्या आधी ना 2-3 वर्षापूर्वी दसऱ्याच्या वेळी मी कलकत्त्याला भेट दिली होती. कारण पूजो किंवा दुर्गा पूजा आणि त्याचे ते सुंदर पंडाल, ह्याचे एक पंडाल हॉपिंग म्हणतात त्याला. म्हणजे एक पंडाल पाहिला की दुसरा पंडाल बघायला जायचं आणि एवढं सुंदर कोरीव काम आणि लाईट्स सगळं काही लागलेलं असतं. खरंच खूपच मजा येते ते पाहायला. या वर्षी मात्र हे सगळं दर्शन व्हर्च्युअल घडलंय. म्हणजे अनेक फॉरवर्ड झालेत की देवीची मूर्ती, तिथलं डेकोरेशन हे सगळं व्हर्च्युअली घडलेलं आहे आणि व्हॉट्सअप फॉरवर्ड किंवा सोशल मीडिया याद्वारेच हे सगळं पाहता आलंय. तसाच एक खरंच इंटरेस्टिंग पंडाल आला की पहिल्यांदा कलकत्त्यात एका ठिकाणी बुर्ज खलिफा ह्याचा हुबेहूब प्रति उभारली गेली होती आणि तिथेच देवी सुद्धा उभारली होती. सो बुर्ज खलिफा आणि दुर्गा पूजा हे बघून खरंच गंमत वाटली. आणि मग आठवलं की खलिफा हे नाव बुर्ज खलिफाला नक्की कोणामुळे पडलं किंवा कुणाला ऑनर करायला पडलं, याबद्दल आज आपण गप्पा मारूया. तर आज आपल्या बरोबर आहे वीणा भट्टचा एक सिनियर टूर मॅनेजर, ज्याचे सुद्धा 50 देश झालेले आहेत. गेली 20 वर्ष तो ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये कार्यरत आहे. आज आपण बोलवणार आहोत कमलेश देवरुखकर याला. कमलेशला लक्षातच नाहीये मंडळी की तो किती वेळा अबुधाबीला त्यांनी भेट दिली आहे. तर आज मंडळी आपण बोलणार आहोत अबुधाबी बद्दल आणि म्हणूनच आज इथे आहे अबुधाबी एक्सपर्ट कमलेश देवरुखकर. नमस्कार कमलेश. नमस्कार सुनीला ताई आणि नमस्कार सर्व ट्रॅव्हल कट्ट्याच्या श्रोत्यांना माझ्याकडून. कमलेश, तू मला सांगितलं होतंस, गप्पा मारत होतो आपण कधीतरी, तेव्हा तू मला म्हणालास की तुला लक्षात सुद्धा नाहीये तू किती वेळा अबुधाबीला गेला आणि कितीही वेळा गेला तरी मला वाटतं परत सुद्धा तुला जायला आवडेल. नक्की ना? नक्कीच ताई. महत्वाचं म्हणायचं म्हणजे अबुधाबी हा जो माझा विषय तुम्ही आता दिलेला आहे बोलण्याबद्दल, तो खरोखर माझ्या आवडीचा आहे. कारण कसं आहे ना की अबुधाबीचा जरा तुम्ही एक अर्थ समजायला गेलात अरेबियन ह्याच्यात, तर अबू म्हणजे अब्बा, अब्बा म्हणजे फादर किंवा बाबा असं म्हणू शकतो. आणि झाबी, ऍक्च्युली धाबी आपण हिंदीमध्ये बोलतो पण अबू झाबी असं म्हटलं जातं. आणि झाबी म्हणजे गझल, की वडिलांवरती अब्बूवरती केलेली गझल, अरे म्हणून वा. अबुधाबी ही फेमस आहे. आणि त्याचे अब्बा जे म्हटले जातात की शेख झायेद, आणि त्यांच्याच हा. नावाने बरेच सारे इन्फ्रास्ट्रक्चर. कारण आता तुम्ही जे बुर्ज खलिफा वगैरे जे म्हटलं, ते अबुधाबी मधनच पुढे नाव आलेलं आहे. बरोबर. आपण बुर्ज खलिफा आणि त्याचं नाव कसं पडलं ह्याबद्दल थोडं बोलणार आहोत. पण तू खूप छान सांगितलंस कमलेश की अब्बूंवर केलेली गझल. आणि मला वाटतं ज्या प्रकारे अबुधाबीची नवीन रूपं आपल्याला दिसत जातात दरवर्षी, काहीतरी नवीन तिथे घडतंय. तर खरंच एखादा वाळवंटात रचलेली ही गझल आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण कमलेश, बहुतेक वेळा ना लोकांचं खूप कन्फ्युजन असतं. नक्की अबुधाबी म्हणजे काय, दुबई काय, मग त्यात हे UAE म्हणजे काय? म्हणजे सगळं एकच आहे, हे सगळे वेगवेगळे देश आहेत की वेगळे शहर आहेत? नक्की नक्की काय आहे हा सगळा प्रकार? तर थोडस आता सुरुवातीलाच आम्हाला सांग, UAE काय आहे, अबुधाबी कुठे तिथे फिट होतं आणि दुबई काय? नक्की सांगायचं झालं तर आपण कसं ना इतकी वर्ष म्हणजे लहानपणापासून दुबईला हा नोकरीला आहे किंवा दुबईला हा जॉब करतो असं आपण ऐकून होतो. पण बघायला गेलं तर UAE म्हणजे युनायटेड अरब अमिराती, म्हणजे जे अरबांची जी अमिराती आपण एक शहर म्हणू शकतो. आणि हम्म. त्याच्यामध्ये सर्वप्रथम नंबर लागतो अबुधाबीचाच. अबुधाबी, दुबई, शारजा, अजमान, फुजेरा, रसल खैमान आणि उमलकेन अशी 7 वेगवेगळी जी अमिरातीज आहेत, त्यांना एकत्र जमवून म्हणजे जे की युनायटेड त्यांचे अरब अमिरातीज केलेले, त्याला UAE नावातच आहे. असं हो. म्हटलं जातं. आणि त्यांचे प्रेसिडेंट जे आहेत, जे अबुधाबी मधूनच असतात, त्याच्यामुळे त्या अबुधाबीला जास्त महत्व दिलं जातं. की असं कॅपिटल सांगू सुद्धा शकतो आपण, समजलं जातं ना अबुधाबी या अबुधाबी देशाचं. कॅपिटल आहे. आणि त्याचे आधीचे म्हणजे सगळ्यात सर्वप्रथम जे प्रेसिडेंट होते ते शेख झायेद होते. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा म्हणजे वयोमानानुसार त्यांचं निधन झालं आणि त्यांचा जो मुलगा होता शेख खलिफा, आज ते रिसेंटली प्रेसिडेंट आहेत. आणि त्यांच्या नावानेच जो दुबईमध्ये जगातला सर्वात उंच जो टॉवर आहे
जो बुर्ज खलिफा जो 828 मीटर इतका हाईटचा आहे, जो हा बनवलेला आहे. त्याच्यामुळे एक वेगळं अट्रॅक्शन सुद्धा आपण सांगू शकतो किंवा जगातलं एक महत्वाचं टॉवर आपण तो बुर्ज खलिफा म्हणून बघितला जातो. बरोबर. आणि बुर्ज खलिफा मंडळी ह्याचं नाव आधी बुर्ज दुबई होणार होतं, पण जसं आता कमलेश म्हणाला तसंच खलिफा बिन जायद अल नयान ह्यांना ऑनर करण्यासाठी बुर्ज दुबईचं नाव बदलून बुर्ज खलिफा करण्यात आलं. म्हणजे विचार करा किती महत्वाची जागा आहे अबुधाबी, की शेजारच्या दुबई मधल्या उभारलेल्या टावरला सुद्धा नाव जातं ते अबुधाबीच्या शेखचं. आणि असेच हे जसं 7 अमिराती, हे 7 एमिरेट्स हे जवळपास आहेत आणि ह्याचा फायदा पर्यटकांच्या दृष्टीने म्हणजे माझ्या दृष्टीने आहे की एक विजा मिळाला की तुम्ही कुठल्याही या एमिरेट्सला भेट देऊ शकता. म्हणजे एखाद्या ट्रिपमध्ये एकत्र पण देऊ शकता किंवा तुम्ही दरवेळी वेगळी वेगळी ट्रिप करून देखील एक एक एमिरेट्स बघू शकता. सो कमलेश, तू जेव्हा पण भेट दिली आहेस दुबईला, बरेच वेळा आपली सुद्धा टूर आहे दुबई, अबुधाबी, बरोबर. ओमान, असं पण आपण एमिरेट्स आणि ओमान असंही एकत्र करतो. किंवा तू दुबईला जातात, बरीच लोक दुबईला जाऊन देखील अबुधाबीला भेट देतात किंवा डायरेक्ट अबुधाबीला सुद्धा जातात. सो नक्की कसं बघावं अबुधाबी? ताई, महत्वाचं म्हणायचं म्हणजे आपण ग्रुप टूरने सुद्धा जातो. जेव्हा दुबईहून आपण अबुधाबीला जातो आणि साधारण एक 1 नाईटचा आपला स्टे असतो आणि आपण अबुधाबी बघत असतो. परंतु माझ्या दृष्टीने जर सांगायचं झालं तर मी असं सांगेन की आपण जसं विकेंडला किंवा कंटाळा आल्यानंतर म्हणतो ना मुंबईतनं, चला आपण बाहेरवर जाऊ आणि लोणावळा फिरून येऊ किंवा लोणावळ्यात 1 दिवसाचा स्टे घेऊन येऊ हम्म. किंवा जाऊन फक्त त्याच दिवशी रिटर्न येऊ. तसं बघायला गेलं तर तुम्ही अबुधाबी तसं सुद्धा करू शकता. म्हणजे आपण आपल्या FITs म्हणून ज्या टूर्स आहेत, ज्या विनावलच्या कस्टमाइज, हम्म. त्यानुसार पण जर तुम्ही सकाळचं अर्ली मॉर्निंग फ्लाईट पकडून अबुधाबीला आलात, अबुधाबीचे जे महत्वाचे सगळे साईट सीन्स आहेत ते तुम्ही व्हिजिट करून रात्री लेट नाईट फ्लाईट पकडून सुद्धा रिटर्न जाऊ शकता. किंवा असं वाटलं नाही आपल्याला दुबई किंवा अबुधाबी, तर अबुधाबी पण इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये खूपच फेमस आहे. त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, मोठी मोठी हॉटेल्स, त्याच्यात राहून जर आपल्याला अबुधाबी एन्जॉय करायची असेल तर आपण 1 नाईट राहून किंवा 2 नाईट राहून सुद्धा अबुधाबी पूर्ण एन्जॉय करून घरी जाऊ शकतो. म्हणजे माझ्या मते आता फॉरेन मध्ये जाऊन सुद्धा आपण एवढ्या फास्ट मध्ये येणं हे आता शक्य झालेलं आहे. खरंय तुझं म्हणणं. म्हणजे अगदी मनात आलं तर एखाद्या विकेंडसाठी सुद्धा आपण अबुधाबी किंवा दुबईला भेट देऊ शकतो किंवा दोन्ही बरोबर. अबुधाबी आणि दुबईला पण देऊ शकतो, कारण एका ठिकाण दुसरीकडे जायला जास्त वेळ लागत नाही. पण कमलेश, मला वाटतं इतकं काही तिथे बघायला आणि करायला आहे आणि दिवसेंदिवस म्हणजे दरवर्षी त्यात एक नवीन ऍडिशन होतं. त्यामुळे नक्कीच एकाच ट्रिपमध्ये दोन्ही अबुधाबी आणि दुबई करण्यापेक्षा म्हणजे जास्त दिवस असले तर नक्कीच ते करता येईल, पण एक 2-3 दिवसच हातात असले तर नक्कीच एकाच ठिकाणी जाऊन यावं, कारण त्याच्यात सुद्धा अनेक वेगळे प्रांत आहेत जे पाहता येतात आणि आपण त्याबद्दल बऱ्याच गप्पा मारणार आहोत. पण त्याआधी मला आठवतं की तू म्हणालास की अबुधाबी हे आपल्याला माहिती म्हणजे तिथली दुकानं मी बघत होते, तर बरोबर. त्याच्यात जे काही म्हणजे त्या छोट्याशा यास आयलंडवर, अबुधाबीच्या यास आयलंडवर सुद्धा सगळी लक्झरी दुकानं तुम्हाला दिसतात. म्हणजे आयकिया, आयफोन, बोस, सगळी डिझायनर शॉप्स, सगळं काही, मोठी मोठी शॉपिंग मॉल्स ही दिसतातच. आणि तरी सुद्धा तिथून परत येताना मला आठवतं तू म्हणाला होतास की आणायचं असेल तर नक्की आपण हे सगळं सोडून खजूर आणूया, कारण इथल्या काहीतरी खजुराच्या किमतीबद्दल तू बोलला होतास. सो हो, बरोबर आहे. नक्की खजूर का आणावं इथून? महत्वाचं आता सांगायचं झालं ना, की मॉल आणि हे सगळं आपल्याकडे सुद्धा आहे. नक्कीच तिथे सुद्धा खूप सुंदरच आहे, कारण ते मॉल बघण्यासारखे असतात. परंतु ना, जगातलं एक मोठं मार्केट खजुराचं जे वेगळ्या नजरेने बघितलं जातं ते आहे अबुधाबीला. खजूर मार्केट किंवा खजुराचे जर आपण प्रकार म्हणजे आपल्याकडे कसं असतं, की आपण खजूर एक लिमिटेड किंवा साधारण एक 1000 ते 2000 रुपये पर्यंतच खजूर घेऊ शकतो. म्हणजे तेवढंच आपल्याकडे व्हरायटी, साधारण 2000 सुद्धा नाही, 1000 रुपयापर्यंतच मिळतात पर केजी. परंतु इथे तुम्ही बघायला गेलात ना, तर इथे सफाई, कलमी आणि मजदूल असे वेगवेगळ्या प्रकारचे हम्म. खजूर आपल्याला तिथे मिळतात. आणि महत्वाचं म्हणजे हे खजूर जे आहे हे साधारण म्हणजे 10 दिराम म्हणजे 100 रुपयापासून 200 रुपयापासून हे खजूर साधारण 10,000 ते 15,000 रुपये पर किलो या हिशोबाने सुद्धा मिळतात. कारण खजुराची जी क्वालिटी आणि त्याची जी साईज असते ती खूपच आहे. आणि कसं सगळं नॅचरल असतं, ह्याच्यामध्ये कुठे शुगर ऍडिंग किंवा काही केलेलं नसतं. त्याच्यामुळे इथले खजूर हे खूप फेमस असतात. त्यांची पॅकिंग किंवा खजुराचे चॉकलेट्स ह्या सगळ्या गोष्टी तिथे फेमस असतात. आणि महत्वाचं म्हणजे कसं,
ते पूर्ण मार्केट जरी मोठं असलं तरी मार्केट व्यतिरिक्त छोटी छोटी शॉप सुद्धा आहेत. जसं आपल्या इकडे कसं बिग बाजारची चेन असते, तसं तिथे लुलू मार्केट ह्या नावाने हा हा. प्रत्येक हॉटेल्स किंवा आजूबाजूला तुम्हाला लुलू हे ठिकठिकाणी शॉपिंग मॉल, दिसतच ते लुलू. हो. आणि त्यामुळे तिथे तुम्हाला थोड्या कमी रेटमध्ये पण खजूर चांगल्या क्वालिटीचे घेऊन घरी येता येतं. ही एक अरे चांगली शॉपिंग तुमच्यासाठी असते. नक्कीच. म्हणजे नक्की अबुधाबी, दुबईला गेलो तर थोडीशी आपल्या बॅगेज अलाउन्स मधली जागा ही खजूर आणण्यासाठी नक्कीच ठेवावी, आणि प्रकृतीलाही ती खूप छान असतात असं म्हटलं जातं. सो तिथे म्हणजे खजुराच्या बागा देखील आपल्याला बघायला मिळतातच. कमलेश, बरोबर. अबुधाबी हे एक, मला वाटतं एक खूप सुंदर फॅमिली डेस्टिनेशन आहे, आणि त्यातून म्हणजे खास करून म्हणायचं तर यास आयलंड, जे तिथलं यास आयलंड आहे, या एक छोट्याशा आयलंडवर कितीतरी गोष्टी बघायला मिळतात. जरा त्याच्याबद्दल सांग, की तिथे आपण जेव्हा आपल्या घरातल्या लहान मुलांना घेऊन जातो तर त्यांना म्हणजे थांबायचंच नसतं एका अट्रॅक्शन पासून दुसरीकडे. सो तू देखील गेला असशील तर म्हणजे तू गेलाच आहेस, पण कदाचित फॅमिली बरोबर गेला असशील तर थोडंसं यास आयलंड बद्दल सांग. यास आयलंड तसा महत्वाचा आयलंड मानला जातो, कारण एक आर्टिफिशियल आयलंड असल्यामुळे. आणि अबुधाबीचं मेन सगळे अट्रॅक्शन म्हणजे जो तुम्ही फॅमिली हॉलिडेजला जाताय, तर यास आयलंड केलं नाही असं होणारच नाही, कारण त्याच्यावरतीच हम्म. आपण सगळ्यात महत्वाचा पार्क म्हणजे म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणूया का, की अबुधाबी साईटसीइंगची सुरुवात ही यास आयलंड पासून करावी? हे खरं आहे. कारण अबुधाबी टूरची जर सुरुवात करायची असेल तर यास आयलंड पासूनच करायला हवी, कारण खूप छान हॉटेल्स हे हम्म. सुद्धा यास आयलंड वरतीच आपल्याला जवळच असतात. आणि दिसतात. हम्म. महत्वाचं अट्रॅक्शन म्हणजे जगामध्ये सगळ्यांनाच आवड असते ती म्हणजे फरारी कारची. हम्म. असं आपण सांगू शकतो की युरोप सारख्या ठिकाणी असणारी, म्हणजे इटलीमध्ये फरारीचं म्युझियम वगैरे आहे, पण फरारीचा इंडोर थीम पार्क हा एकमेव हा अबुधाबीमध्ये आहे, की आपण इंडोर राईड्स तिथे करत असतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कसं असतं की फॅमिली राईड्सच्या व्यतिरिक्त फास्टेस्ट राईड, म्हणजे फरारी म्हटलं म्हणजे फास्टेस्ट, या फास्टेस्ट राईड सुद्धा तिथे असतात. फरारी राईड्स त्या व्यतिरिक्त आता नवीनच आलेले वॉर्नर ब्रदर्सचे थीम पार्क आहे. किंवा तिथे महत्वाचं म्हणजे जगामध्ये फार कमी ठिकाणी F1 ज्या रेसेस, ज्या कारच्या फॉर्म्युला रेसेसच्या ट्रॅक जे असतात ग्रँड प्रिक्सचे, हे सुद्धा तिथे आहेत. की जगामध्ये फार कमी ठिकाणी काही जणांना माहिती आहेत की हे ट्रॅक आहेत, आणि तिथे ह्याच्या इव्हेंट केल्या जातात. त्याच्यामुळे. आणि हम्म. अजून एक आहे की यास मध्ये यास वॉटर पार्क हा सुद्धा खूप फेमस आहे. बरोबर आहे कमलेश. खरंच तिथे इतकं काही आहे करायला, की एक दिवस कमी पडतो यास आयलंडवर आणि असं वाटतं की अजून काही करावं. म्हणजे यास आयलंडवर एक अतिशय सुंदर हॉटेल, ते म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू अबुधाबी यास आयलंडवरचं खूप युनिक आहे, कारण हे जगातलं एकमेव हॉटेल असं आहे जे चक्क जी ग्रँड प्रीचा रेस ट्रॅक असतो, म्हणजे इतर ठिकाणी देखील आपल्याला मोनॅको, सिंगापूर इथे वगैरे बघायला मिळतो, पण इथे या हॉटेलमधनं हा रेस ट्रॅक जातो. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की त्या रेस बरोबर. ट्रॅकच्या वरतीच हे हॉटेल बांधलेलं आहे, अर्ध पाण्यात आणि अर्ध लँडवर बांधलेलं आहे. सो जेव्हा केव्हा इथे रेसेस होतात तेव्हा हे हॉटेल खूप पॉप्युलर असतं, कारण कुठेच जायची गरज नाही, आपण चक्क हॉटेलमध्ये बसून देखील ह्या रेसेस बघू शकतो. आणि ह्याची थोडीशी झलक आपल्याला फेरारी वर्ल्ड मध्ये मिळते जेव्हा आपण त्या थीम पार्कच्या फास्टेस्ट राईडवर बसतो. मला आठवतं सुरुवातीला मी पण गेले तेव्हा सगळे अगदी जोशाने जातात आणि आम्ही लाईन मध्ये उभे होतो, पण त्या ट्रॅकचा आणि त्या राईडचा म्हणजे जो रोलर कोस्टर आहे फेरारीचा, त्याचं स्पीड बघून बरेचसे लोक तिथेच गळले सुद्धा, की नको नको. पण जे जाऊन आले ते परत रांगेत उभे राहायला तयार होते, की परत एकदा ही राईड करूया, कारण खूपच मजा आली. म्हणजे परत परत जायला सुद्धा आवडेल अशी ही राईड आहे. तुझा काय अनुभव आहे कमलेश? अनुभव तिथे खूप छान असतात, कारण कसं आहे ना की फास्टेस्ट राईड म्हटल्यावर एक मिडल एज असू दे किंवा यंग एज असेल, त्यांना धावत जाऊन ते त्या लाईन मध्ये उभे असतात. परंतु बरोबर. बऱ्याच वेळा काही जणांचा एक माझ्याकडे छोटासा एक म्हणजे किस्सा असं म्हणता येईल, किंवा एक थोडासा एक विनोद म्हणता येईल, की हम्म. एक फनी किस्सा झाला होता. की बरेच जणांना असं एक अट्रॅक्शन असतो हॉटेलमधनं निघण्यापूर्वी, की तिथे पोहोचण्यापूर्वी, की मी हा सगळ्या राईड करणारच. परंतु जी तिथली फास्टेस्ट राईड आहे, जी फॉर्म्युला रोसा ज्याला म्हटलं जातं, जी तुम्हाला एक फरारीचा स्पीड जो जवळजवळ 240 किलोमीटर पर अवरचा जो स्पीड असतो, त्याची एक तुम्हाला झलक देत असते. त्याच्यामुळे आम्ही सांगतानाच पूर्ण मंडळींना एकत्र करून मी त्याच्याबद्दल इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या, की बघा, ज्यांना ज्यांना झेपेल किंवा काही जणांना आता बीपी असू शकतं, शुगर असू शकते किंवा हम्म. हार्टचं असेल, तर त्यांनी जाऊ नका, त्यांनी आपल्या फॅमिली राईड्स करा. परंतु एक काका जे होते, पण त्यांनी मला सांगितलं, अरे हम्म. कमलेश, मी साधारण 200च्या स्पीडने सुद्धा एक्सप्रेस वेवरनं माझी मर्सिडीज चालवलेली आहे. तर म्हटलं, जर तुम्ही हम्म. फिट असाल मनाने आणि तुमच्या शरीराने, तर तुम्ही जाऊ शकता. आणि त्यांनी खरंच
ती राईड करून आले. आणि कसं असतं, ते आल्यानंतर एक अट्रॅक्शन असतं की सगळ्या मंडळींना, जवळजवळ 45 जणांचा ग्रुप होता, आणि आलेल्या सगळ्या मंडळींनी त्यांना विचारलं मीटिंग हम्म. पॉईंटवर हम्म. की काका कशी वाटली राईड. तर त्यांनी चेहरा असा जरा हसरा केला आणि सांगितलं की मी स्वतः पुरुष आहे, पण मी एक सांगू शकतो की बायकांचा जन्म जर तुम्ही घेतला हम्म. आणि जेव्हा डिलिव्हरीला नेलं जातं हॉस्पिटलमध्ये, तेव्हा त्यांचं जे हम्म. हे असतं तसं माझं झालं होतं, एवढंच मी तुम्हाला सांगू शकेन. आणि एक असं कल्लोळ तिथे निर्माण झाला होता की त्यांनी ती राईड केली, पण ती ती सांगू शकत नव्हते की किती मजा आली त्यामध्ये. हो, मला वाटतं नक्कीच त्यांचा अनुभव बघून इतरांनाही लगेच ती राईड करावीशी वाटली असेल, एवढं मात्र नक्की. हो. कमलेश, तिथेच जे आपण म्हटलं तसं ऍडव्हेंचर वॉटर पार्क म्हणजे यास वॉटर वर्ल्ड अबुधाबी ह्याच्यात जवळजवळ इतकं मोठं आहे ते, म्हणजे 15 फुटबॉलची जरी ग्राउंड एकत्र केली एवढी मोठी नुसती वॉटर पार्क आहे. तर म्हणजे विचार करा तिथून कसं निघावंसं वाटेल लहान मुलांना. पण त्याचबरोबर तिथे अनेक ऍडव्हेंचर स्पोर्ट्स देखील आहेत आणि मोठ्यांसाठी खूप गोष्टी आहेत. म्हणजे एक गोल्फ कोर्स तिथला अतिशय प्रसिद्ध आहे, त्याबरोबर स्काय डायव्हिंग आणि क्लाइम्बिंग सुद्धा करता येतं. पण कमलेश, आता मला सांग, अबुधाबीचं एक मेन अट्रॅक्शन जर म्हटलं जाईल तर हे जे वॉटर स्पोर्ट, फेरारी वर्ल्ड, हे सगळं तर आलंच. ग्रँड प्रीचा रेस ट्रॅक, हे सगळं याच आयलंडवर पाहायला मिळतं. पण एक आयकॉन म्हटलं आपण अबुधाबीचा तर तो म्हणजे तिथला मॉस्क. सो जरा ही भेट कशी घडते, तिथे कसं जावं, किती वेळ ठेवावा, ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा मला. कसं आहे की जसं आपण कुठे गेल्यानंतर एखाद्या मंदिरात नाही गेलो तर तिथली वारी आपली पूर्ण होत नाही, तसं मी सांगू शकेन की जर अबुधाबीला आलाय आणि तिथली ग्रँड मॉस्क आपण जर व्हिजिट नाही केली तर अबुधाबी नाही बघितली. कारण ही जी मॉस्क आहे ना, ही जवळजवळ 2007 ला त्याचं स्टार्ट केलं होतं बांधकाम, आणि 20 वर्ष लागली. म्हणजे आपण विचार करू शकतो केवढी मोठी असेल. जगातली मोठी जरी नसली तरी युएई मधली सगळ्यात मोठी मॉस्क अशी म्हटली जाते. आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे की सगळ्या मॉस्क मध्ये आपण लेडीजना एंट्री नसते, किंवा नॉन रिलिजन जे गेस्ट असतात त्यांना एंट्री नसते. हम्म. परंतु हम्म. ही जी मॉस्क आहे, एक ऍज अ व्हिजिटर, ऍज अ टुरिस्ट म्हणून आपण ती छान प्रकारे बघू शकतो. आणि खूपच सुंदर, म्हणजे ती मॉस्क बघितल्यानंतर आलेली मंडळी आपली जी असतात ती सांगतात, अरे ताजमहल पेक्षा कमी नाही. तर ताजमहल आणि याचं कम्पेअर होणार नाही, परंतु ह्या हम्म. मॉस्क मध्ये नवीन एका वेळी जाऊन, जगासाठी बांधलेलं ताजमहल म्हणायला हरकत नाही. हो, हा. कारण आता आपण मॉडर्न ताजमहल त्यांना म्हणू शकतो, कारण हम्म. त्याचं जे आर्किटेक्चर आहे हे खूपच सुंदर आहे. जवळजवळ 41,000 लोक ऍट ए टाइम तिथे नमाज पडायला बसू शकतात. बापरे. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावरती जवळजवळ 82 घुमट आहेत. आपण मस्जिदवर जे घुमट बघतो हे हम्म. पूर्ण व्हाईट मार्बल मध्ये 82 प्रकारचे घुमट आहेत. 1,000 कॉलम जे स्तंभ असतात त्याच्यावरती ते उभे केलेले आहेत, आणि त्याच्यावरती 24 कॅरेट गोल्ड प्लेटेडचे काही वर्क केलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं हँड कार्पेट जे इराणियन बायकांनी बनवलेले स्पेशली, हम्म. आणि सुंदर कार्पेट तिथे तुम्हाला बघायला मिळतंच. त्याच्याच व्यतिरिक्त तिथे खूप सारे फाउंटन्स आहेत. हम्म. आणि महत्वाचं म्हणजे एक महागडे शँडेलर किंवा आपण झुंबर असं म्हणू शकतो, स्वरोस्कीचे शँडलियर्स लागलेले सॉरस्कीचे. आहेत तिथे. हो. आणि ते जवळजवळ 33 फूट बाय 49 फुटाचे आणि 6 मीटर त्याचा व्यास आहे. एवढे हम्म. मोठे झुमर तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. आणि तिथे गेल्यानंतर एक महत्वाचं म्हणजे कसं असतं की बायकांसाठी, हम्म. जे आपल्या लेडीज मंडळी असतात त्यांच्यासाठी बुरखा, अबाया, अबाया अबाया सुद्धा त्याला म्हणतात म्हटलं त्याला. जातं, हो. हे हम्म. कंपल्सरी असतं. आणि अशा वेळी आम्ही काय करतो, बसमध्ये जाताना हम्म. त्याच्याबद्दल इन्स्ट्रक्शन दिली जातात की हम्म. उतरण्यापूर्वी आपल्याला काय करायचं. आणि तेव्हा हम्म. खूप असे एक मजेदार किस्से घडत असतात हम्म. की हम्म. बुरखा घालणं हे आपल्यासाठी काहीतरी नवीन असतं. आणि अशा वेळी टायगर जिंदामध्ये कॅटरीना कैफने बुरखा घातलेला आहे आणि ती खूप सुंदर दिसते. आणि अशा वेळी मी त्यांना खुलवून सांगतो की असा बुरखा घालून आपल्याला कॅटरीना कैफ सारखे फोटो काढायचे. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना कळतं की हे जे अभया ठेवलेले आहेत हे सगळ्यांना फिट व्हावे, असे थोडेसे हा. लूज असतात. त्याच्यामुळे हा घालू की तो घालू, अरे कमलेश हा लूजच आहे, तू सांगत होता कॅटरीना कैफ सारखं दिसायचंय. तर मग सांगावं लागतं, कॅटरीना कैफच दिसताय तुम्ही, फक्त तुमच्या सलमान खानला विचारा, म्हणजे तो परफेक्ट तुम्हाला सांगेल. असे किस्से होत असतात. फारच छान. आणि खरंय तुझं म्हणणं, कधी कधी म्हणजे त्यांनी आधी इन्स्ट्रक्शन दिलेलेच असतात आपण की एखाद्या मॉस्क, शेख जायद ग्रँड मॉस्क ह्याला भेट देताना सुद्धा काही ड्रेसिंगचे कंडिशन्स आहेत ते लक्षात घेऊनच आपण जातो. आणि किती छान सोयीचं आहे की तिथेच त्यांनी अबाया ठेवलेले आहेत, हे बुरखा आपण ज्यांना अबाया म्हणतो.
सो जरी आपण काही विसरलो तरी आपण ते घेऊन आपली भेट तिथे पूर्ण होते. हे खरंच छान आहे. मला वाटतं तू म्हटल्याप्रमाणे आपण स्वतःचे फोटो इतके काढत असतो की कधी कधी आपण त्या मॉस्कचा, शेख जायद ग्रँड मॉस्कचा फोटो काढायला विसरू. हो, नक्कीच अम, कधी कधी असं होतं. हो. पण मला काय जाणवलं माहितीये कमलेश, की हे मॉस्क जेवढं दिवसा सुंदर दिसतं तेवढंच रात्री सुद्धा आपण जेव्हा बाहेरून फिरतो तेव्हा दिसतं. कारण किती सुंदर इल्युमिनेशन तिथे केलेलं असतं, लाईट लागलेले असतात आणि एखाद्या पॅलेस सारखंच दिसतं ते. हो हो, आणि नक्कीच. अबुधाबीत पॅलेसेसची तर काही कमी नाही. सो जर आपल्याला राहायचं असेल म्हणजे लक्झरी मध्ये राहायचं असेल तर अबुधाबीचं दुसरं फेमस हे म्हणजे एमिरेट्स पॅलेस. आणि हे 5 स्टार लक्झरी हॉटेल आहे. खरंच एखाद्या पॅलेसच्या काहीच कमी नाही असं म्हणायला हरकत नाही. पण जेवढं असं खूप कॉन्ट्रास्टिंग नाहीये का अबुधाबी, कमलेश, की एका साइडला तुझ्याकडे हिस्ट्री आहे, तिथले जे पूर्वज होते त्यांच्याही जागा बघायला मिळतात, आणि दुसरीकडे एकदम अल्ट्रा मॉडर्न आणि नवीन बऱ्याचशा गोष्टी तिथे बनतायत. सो तुला काय वाटतं अजून नवीन काय काय बघायला मिळेल? म्हणजे कधी कधी मी तिथली नवीन येणारी अट्रॅक्शन्स, मॉन्युमेंट्स आणि बिल्डिंग्स बघते तर असं वाटतं की एक छोटंसं युरोपच तयार होतंय या अबुधाबी आणि दुबई आणि अख्ख्या मिडल ईस्ट मध्येच. खास करून अबुधाबीमध्ये तर काय नवीन काय काय बघायला मिळेल तिथे? आणि आता जर तुम्ही युरोपचंच नाव घेतलं आहे तर मी सांगू इच्छितो की जगातलं फेमस किंवा पॅरिसमध्ये, फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये असणारं लूर म्युझियम, जे बरेच वेळा युरोप टूरला गेल्यानंतर पण एकतर धकाधकीच्या किंवा फास्ट याच्यामध्ये आपल्याला ते बघायला मिळत नाही किंवा तिथे भरपूर गर्दी असते. परंतु तसंच्या तसं जे युरोपमध्ये असणारं लूर म्युझियम सुद्धा आता अबुधाबीमध्ये बनवलेलं आहे. म्हणजे तिथे असणारे स्टॅच्यू आणि तिथले असणारे सगळे जे आर्किटेक्चर जे सगळं आहे तर तसंच्या तसं तुम्हाला अबुधाबीमध्ये बघायला मिळते. म्हणजे आपण एक सांगू शकतो की युरोप सुद्धा त्यांनी अबुधाबीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. फक्त युरोपच नाही कमलेश, आता एक नवीन येणारं म्हणजे न्यूयॉर्कचं फेमस ग्युगेनहाइम म्युझियम हे सुद्धा तिथे बनतंय. वॉर्नर ब्रदर्स ऑलरेडी आलेलंच आहे. म्हणजे जो एक कधी कधी भारतातून खास करून पर्यटकांना युरोप पर्यंत किंवा अमेरिकेपर्यंत पोहोचणं सुद्धा कठीण होतं. कधी बजेट नसतं, कधी डिस्टन्स आहे, लांब जावं लागतं, किंवा कधी युरोप आणि अमेरिकेला आपण भेट देऊन येतो आणि वाटतं अरे परत एकदा तिथे भेट देता आली तर मला वाटतं हे खूप सोयीचं आहे की हे जवळपास म्हणजे अबुधाबी किंवा दुबईला जायला केवळ आपण 2.5-3 तासात पोहोचतो. सो त्यामुळे एवढ्या जवळ आपल्याला सुद्धा हे सगळे वर्ल्ड फेमस मॉन्युमेंट्स आणि म्युझियम्स हे पाहायला मिळत आहेत. खरंच गंमत वाटते मला त्याची. इनफॅक्ट तिथे बरेचसे मोठे मोठे मॉल्स सुद्धा तयार होत आहेत. तर नक्की शॉपिंग काय करावं अबुधाबीमध्ये? ते शॉपिंग बघायला गेलं तर भरपूर शॉपिंग आहे. परंतु शॉपिंग मध्ये आता जर आपण सांगितलं की आपण ड्रायफ्रुट्स वगैरे तिथले घेऊ शकतो किंवा मी जसं सांगितलं की लुलू मार्केट जे थोडे स्वस्त मार्केट्स आहेत तिथे तुम्ही कपडे घेऊ शकता. त्याच्यानंतर खजुराच्या वेगवेगळ्या हे घेऊ शकता. त्याच्यानंतर एक छोटासा फनी किस्सा असा नाही पण मी शॉपिंग बद्दल पण सांगू शकतो की एक काका आले होते आणि ते शॉपिंगसाठी छोट्या छोट्या मार्केटमध्ये फिरत होते की त्यांना ना खारुताई ब्रँड पाहिजे होता. अच्छा. आता ऐकण्यासाठी खारुताई म्हणजे खारुताई हा ब्रँड असू शकतो मला सुद्धा माहिती नव्हतं. पण जेव्हा त्यांच्यावर 2-3 शॉप फिरलो आणि त्या समोरच्या म्हणजे ज्या सुपर मार्केटमध्ये असणाऱ्या मुलींना खारुताई हा शब्दच कळला नाही. तेव्हा मी हा. गुगल सर्च करून काकांना खारुताईचं जेव्हा फोटो दाखवला तर काका बोलले अरे खारुताई ब्रँड. तेव्हा माझ्या लक्षात आलं असं काहीतरी असू शकतं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की पिकविक म्हणून जो ब्रँड आहे हा. पिकविक ब्रँडचे जे काही म्हणजे बिस्किट असतील किंवा बरेच सारे काही काही जे गोष्टी आहेत ह्या काकांना हव्या होत्या पण त्यांच्या डोक्यात ते खारुताईच म्हणून होतं आणि घरच्या म्हणजे नातवांनी किंवा घरच्या कुठल्या नातेवाईक मंडळींनी त्यांना ते स्पेशली तिथून आणायला सांगितलं होतं आणि त्यांना तो पिकविक शब्द लक्षात नव्हता. परंतु अशा गोष्टी सुद्धा खरं आपण जर म्हणायला गेलो तर आपण लहानपणापासून आपल्याला ना दुबईचं अट्रॅक्शन असतं किंवा आपण जिथे राहतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मी वसई विरारमध्ये राहायचो आणि बरेच जण आमच्या इथले दुबई, अबुधाबी, शारजा अशा ठिकाणी कामाला असायचे आणि ते जेव्हा रिटर्न यायचे तेव्हा भरपूर सारे गिफ्ट आणायचे आणि एकेकाला एकच वस्तू मिळायचं. अशा वेळी ते कॅसिओचं कॅल्क्युलेटर म्हणा किंवा टी शर्ट म्हणा किंवा थोडेसे पिस्ते असे ते सॉल्टेड पिस्ते वगैरे तेव्हा आपल्याला ते गिफ्ट मिळायचे ना तर ऐकायला किंवा खायला ती मजा असायची. तेव्हा एक अट्रॅक्शन असायचं. आता आपल्या इथे सगळं मिळतं पण त्या गोष्टी तेव्हापासून म्हणजे आता तर मी तुम्हाला सांगण्याची अशी गोष्ट आहे की त्यावेळेस सुद्धा लिंबाचा रस हा दुबई किंवा युएई मध्ये विकला जायचा. आता आपल्याला हसायला येईल का रे लिंबाचा रस, पण असं सांगितलं तर वाळवंटात तिथे काहीच नाहीये. पण एक बिझनेस कसा करावा किंवा मार्केट कसं बनवावं हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे.
त्याच्यामुळे मार्केटिंग सगळ्या गोष्टी तिथे मिळतात आपल्या मनासारख्या. इवन इलेक्ट्रॉनिक्स खूप छान स्वस्त, आणि इवन आता बरीच सारी मंडळी ऍपल सारखे महागडे ब्रँड जे आहेत हे सुद्धा दुबईहून घेऊन जाणं पसंत करतात, कारण आपल्या भारतापेक्षा दुबईमध्ये रेट्स हे फार कमी आहेत. चांगलं आहे. पुढच्या वेळी अबुधाबीला गेले की मी पण खारुताई ब्रँड हा नक्कीच शोधणार आहे. कमलेश, तू शॉपिंग बद्दल बोललास आणि तू इथल्या अनेक अट्रॅक्शन्स बद्दल देखील बोललास. मला काय वाटतं माहितीये, जेव्हा पण मी एखाद्या अट्रॅक्शन कडे जाते तर बाहेर पडता पडता एक्झिटला त्यांचं ते गिफ्ट शॉप असतं आणि कितीही कंट्रोल केलं तरी माझ्याने काही ना काहीतरी घेतल्या जातं. कारण फेरारीला गेलो की मला आठवतं मी फेरारी वडहून फेरारीचं सिम्बल असलेली टोपी आणली होती परत, आणि ती आज देखील माझ्याकडे आहे. आणि मला एक तर त्यांनी आठवण सुद्धा होते की अरे आपण त्या फास्टेस्ट राईडवर बसलो. सो असं तुला एखादं कुठलं थीम पार्क किंवा इथलं काही शॉपिंग आवडतं का किंवा आठवतं का? शॉपिंग म्हटलं तर ताई नक्कीच सगळं आवडतं, परंतु कसं आहे ना, गेस्ट आपले कसे शॉपिंग करतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगेन. की म्हणजे माझ्या टूर्सलाच एक काका आले होते, आणि ड्रायफ्रूट शॉपला असू दे किंवा शॉपला असू दे, काकांची नेहमी कंप्लेंट असायची, अरे महाग आहे. कारण कसं, आपण जर कम्पेअर टू इंडिया करायला गेलो तर सगळ्या गोष्टी या दिराममध्ये असल्यामुळे थोड्याशा महाग असतात, परंतु बरोबर. क्वालिटी खूप छान असते. हम्म. परंतु त्या काकाने म्हणजे इव्हन ड्रायफ्रुट्स असू दे, खजूर असू दे, काय नाही रे हे महाग आहे, मला नकोच आहे. आणि ते लगेच बाहेर यायचे, आणि कधी जायचं आता पुढच्या साईड सीनला, असा त्यांचा प्रश्न असायचा. सगळे येईपर्यंत आपल्याला वाट बघावीच लागते. आणि अशा वेळी काय झालं, ते मला विचारत होते वॉर्नर ब्रदर्स आपला कधी आहे, आणि मी बोललो अबुधाबीला गेल्यावर आहे. आणि त्यांनी मला स्पेशल एंट्री केल्या केल्या पहिले मला एक्झिटला घेऊन गेले, की तू माझ्या जोडीलाच चल. आणि तिथे गेल्यानंतर ते भरपूर किचन्स किंवा तिथल्या काही वॉटर बॉटल्स वगैरे बघायला. तर काकांना बोललो काका हे खूप महाग आहे. तर काका बोलले, अरे मी बँकेत जॉबला होतो, माझे रिटायरमेंटचे पैसे माझ्याकडे आहेत, खूप आहेत. पण ह्या गोष्टी ज्या आहेत ना, मला स्वतःसाठी नकोच, माझ्या नातवांना हे खूप आवडतं, ते टीव्हीवरती बघत असतात, आणि माझी इच्छा आहे की मी त्यांना ते घेऊन देणार. तर मला तू हेल्प कर, माझ्यासाठी एक व्हिडिओ कॉल करशील का? आणि मी स्काईप वरनं त्यांना एक व्हिडिओ कॉल केला, आणि अक्षरशः काका त्या सगळ्या गोष्टी दाखवत, डोळ्यामध्ये एक आनंद असतो आणि अश्रू असतात. या सगळ्या गोष्टी मला एकाच ठिकाणी बघायला मिळाल्या होत्या. तर हे मी आवर्जून सांगायचं असतं मला, कारण एक बरं वाटलं की आपण एक फॅमिलीसाठी आपलं प्रेम किती असतं ते आपल्याला तिथून कळतं. खरंय. आणि आपण टूरवर असताना आपल्या घरातले जे आहेत त्यांचा पण विचार करणं किती सुंदर. फारच छान. हो हो, नक्कीच. तर कमलेश, तसंच म्हणजे अबुधाबीहून साधारण 1-1.5 तासावर आजकाल बऱ्याच लोकांना जर एक हिस्ट्रीमध्ये म्हणजे इतिहासात आपल्याला जायचं असेल तर मग अल ऐन या ठिकाणी देखील बरेच लोक भेट देतात. तिथे जवळ-जवळ 1.5 लाखाहून जास्त जे तू सांगितलं ती खजुराची पाम ट्रीज इथे बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर जो इथला कसर अल मुआयजी हा फोर्ट आहे, तिथेच शेख खलिफा यांचा सुद्धा जन्म झाला होता. आणि 20व्या शतकातलं हे म्हणजे तसं मड आणि ब्रिक आर्किटेक्चर ह्यातलं हे एक थोडी हिस्ट्री ही सुद्धा इथे पाहता येते. म्हणजे आपल्याला खूप वेळा आपण जेव्हा मिडल ईस्ट किंवा युएई, दुबई, अबुधाबी या सगळ्या ठिकाणी जातो तेव्हा असं वाटतं की केवळ मॅनमेड गोष्टी, नवीन अट्रॅक्शन्स हेच असेल, तर असं नाहीये. आपण अल ऐनला सुद्धा भेट देऊन एक गार्डन ओएसिस म्हणजे काय असतं, वाळवंटातलं गार्डन काय, याला सुद्धा भेट देता येते. पण कमलेश, शेवटी हा वाळवंटाचा सगळा भाग आला, त्यामुळे अबुधाबीला गेलो की पण आपण म्हणजे जे सँड ड्यून्स, त्याच्यातल्या त्या मस्त बाईक राईड्स किंवा 4 व्हील ड्राईव्ह राईड्स म्हणतो आपण, हे सगळं सुद्धा इथे करताच येत असेल ना? हो हो, नक्कीच. कारण कसं आहे ना, की डेझर्ट सफारी म्हटली तर आपण लगेच डोळ्यासमोर दुबई येतं. पण अबुधाबीमध्ये सुद्धा डेझर्ट सफारी राईड्स, की ज्या 4x4 लँड क्रुझर कार्स असतात, त्याच्याने ते डेझर्ट ड्यून म्हणजे ज्या वर खाली अप अँड डाऊन केलं जाते, साधारण रोलर कोस्टर सारखी राईड असते. आणि त्याच्यानंतर एक सुंदर असं कल्चर निर्माण केलेलं असतं, की त्या पूर्ण एक डेझर्ट कॅम्प बनवला जातो, जिथे अरेबियन नाईट्स म्हणजे त्या वेळी अरेबियन डान्स कसा असायचा किंवा अरेबियन फूड आपण सांगू शकतो, की आपण तिथे गेल्यानं मोस्टली आपण पिझ्झा खाऊ शकतो, किंवा अबुधाबीला मध्ये आपण गेल्यानंतर आपण इंडियन फूड खातो. परंतु डेझर्ट सफारीमध्ये तुम्हाला प्रॉपर अरेबिक फूड, आता अरेबिक फूड म्हणजे कसं, तर त्यावेळेस त्यांच्याकडे असं काही नव्हतं. त्यामुळे कोळशावरती जे नॉनव्हेजचे प्रकार भाजले जायचे, त्याला आपण ग्रिल वगैरे सिस्टीम असं म्हणू शकतो. तर हम्म. अशा गोष्टी आपल्याला तिथे खायला मिळतात. तिथे त्यांची अरेबिक रोटी असू दे, किंवा तिथलं जे कल्चर असू दे, किंवा तिथे कसे डान्स केले जायचे आणि कसे डान्स एन्जॉय केले जायचे, हे सगळं आपल्याला तिथे बघायला मिळेल. तुझ्या सांगण्यावरून मला आता असं वाटतंय की नक्कीच दुबईला पुढच्या वेळी भेट दिली की 1 दिवस तरी अबुधाबीला जाऊन यावं. आणि जर आपली आधी दुबई बघून झाली असेल तर
केवळ फक्त सोलो अबुधाबी म्हणजे एक अबुधाबीला एतिहादनी उतरायचं, 3-4 दिवस राहून परत यायला देखील काहीच हरकत नाही. आणि सध्या आता दुबईमध्ये एक्सपो 2020 सुद्धा सुरू झालेला आहे. ऑक्टोबर ते मार्च हा एक्सपो चालणार आहे. त्यासाठी बऱ्याच लोकांची भेट ही नक्कीच या एरियामध्ये होणार आहे, तर ते करता येईल. पण हे सगळे आयलंड्स जे बांधलेले आहेत कमलेश, त्यात बरेचसे वॉटर स्पोर्ट्स सुद्धा करता येतात. आणि जसं मला हल्लीच लक्षात आलं की तिथे एक मॅनग्रोव्ह नॅशनल पार्क मध्ये आपण कयाक्स घेऊन बऱ्यापैकी कयाकिंग करत आपल्याला नेचर मध्ये सुद्धा इथे अबुधाबीमध्ये निसर्गात बराच वेळ राहून म्हणजे तिथले फ्लेमिंगोज, मासे, टर्टल हे सगळं बघता बघता कयाकिंग देखील करता येतं. त्याचबरोबर मला वाटतं इतर राफ्टिंग आणि इतर गोष्टी देखील करता येतात ना. हो हो, नक्कीच. कारण कसं आहे की अबुधाबीला पण सुद्धा एक सुंदर समुद्र किनारा मिळाला, कॉर्निश ज्याला म्हटलं जातं. आणि निळाशार समुद्र अरेबियन सीचा अतिशय स्वच्छ आणि मेन म्हणजे वेल डेव्हलप केलेला असा आपल्याला तो समुद्र किनारा बघायला मिळतो. कयाकिंगची एक मजाच वेगळी असते, कारण कयाकिंग हे आपण फक्त एखाद्या टीव्हीवरती किंवा एखाद्या मूवीमध्ये बघितलेलं असतं, पण तिथे प्रत्यक्षात जर तुम्हाला कयाकिंग करायला मिळालं तर एक तो एक वेगळा आनंद असतो. तुझ्या सांगण्यावरून मला कमलेश असं वाटायला लागलं की नक्कीच पुढची ट्रिप जेव्हा UAE कडे करू तेव्हा जर दुबई केलं तरी त्याच्याबरोबर अबुधाबी हे इथे नक्कीच भेट द्यायला हवी. आणि हल्लीच ऑक्टोबर पासून एक्सपो 2020 सुद्धा सुरू झालाय, जो आता 2021 मध्ये होतोय आणि तो मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. सो नक्कीच बऱ्याच लोकांची भेट ही या दुबई अबुधाबी या एरियामध्ये होणारच आहे. सो नक्की जमलं तर दोन्ही ठिकाणी भेट द्यावी. त्यांनी इतके सगळे अट्रॅक्शन्सनी भरलेल्या अबुधाबीमध्ये एक दिवस तरी कमीत कमी हवाच नाही का. त्यातून जे जे काय आपण पाहिलं त्याप्रमाणे जगभरातले सगळे अट्रॅक्शन्स हे हळूहळू हे या अबुधाबीत दिसायला लागलेत. मला वाटतं इंटरनॅशनल काही अगदी प्रसिद्ध आणि फेमस रेस्टॉरंट सुद्धा इथे दिसतात आणि स्ट्रीट फूड सुद्धा तेवढंच प्रसिद्ध आहे. सो कमलेश, आपल्याकडे बोलत राहू तर कधीच वेळ पुरणार हो. नाही. पण अबुधाबी बद्दल शेवटचं तुला काय सांगावंसं वाटतंय? आता जर तुम्ही अबुधाबीला आलात आणि आपण रेस्टॉरंटच बोललोय, तर इंटरनॅशनल फूड तर आपण सगळीकडे एन्जॉय करतोच, परंतु मी एक आवर्जून सांगण्याच्या काही डिशेस आहेत त्या म्हणजे आता आपल्याकडे जी फेमस डिश, आता आपल्याला कधी घरी जेवण करायचा कंटाळा तर आपण बोलतो ना शॉर्मा आणून खातो. तर हा अबुधाबीला जाऊन जर तुम्ही शॉर्मा खाल्लात तर एक वेगळी टेस्ट तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर जो शॉर्माचा जो बेस वापरला जातो तो रोटी खबूस, एक वेगळ्या प्रकारची अरेबिक रोटी वापरली जाते. आणि त्याच्यानंतर अरेबिक एक लॅम्पची डिश आहे ज्याला खुजी असं म्हटलं जातं. आणि सगळं झाल्यानंतर मनाकिश म्हणून जे डेझर्ट आहे हे नक्की आपण ट्राय करावं. आणि एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला आपल्याला एक फेसबुकवर किंवा इन्स्टावर एक स्टेटस म्हणून एक छानसा फोटो की आपण काही एन्जॉय करायचं असेल तर मी असं सांगेन की एमिरेट्स पॅलेस हे जगातलं असं महागडं एक हॉटेल आहे, त्यांचं एक रेस्टॉरंट आहे. तिथे आपण जर गेलात तर साधारण 50 ते 80 दिरामच्या दरम्यान एक गोल्ड अशी कॉफी मिळते. म्हणजे कॉफीवरती एमिरेट्स पॅलेसचा गोल्ड म्हणजे 24 कॅरेट रिअल गोल्डचं पावडर टाकून एमिरेट्स पॅलेसचा फोटो बनवलेला असतो. ती कॉफी आपण एन्जॉय करू शकता. कमलेश, मला वाटतं सोन्याने केलेला फोटो बघत बघत ती कॉफी थंड होईल. पण नक्कीच टेस्ट करावी. फार फार म्हणजे आता तू अनेक कारणं देतोस अबुधाबीला जायची. हो हो, नक्कीच. तर मी जसं कॉफी बद्दल बोललो तर कसं एक गोड आठवणी जर इथून न्यायच्या असतील तर आपण एक लक्षात राहील की आपण अरेबियन फूड्स एन्जॉय केलंय, इथले साईट सीन एन्जॉय केले, इथली शॉपिंग एन्जॉय केले, त्याच्या जोडीलाच एक गोल्डन क्षण म्हणजे इथली सोन्याची कॉफी ही पिऊन किंवा आपण याचे फोटोज घेऊन आपण आपल्या घरी हसत हसत जाऊ शकतो. की आपला विकेंड जो आहे जो 2 दिवसाचा असेल, 1 दिवसाचा असेल, कारण साधारण आठवडाभराचा असेल, तर आपण ह्या अबुधाबीमध्ये नक्कीच व्हिजिट करू आणि एक हसत हसत किंवा आपलं एक मस्त एक धमाल करत हा हॉलिडे आपण एन्जॉय करणार आहोत. एवढंच मला सांगावं असं वाटतं. धन्यवाद. धन्यवाद कमलेश. खरंच एक तर जग आता ओपन होतंय हळूहळू. प्रत्येक आपण आंतरराष्ट्रीय हॉलिडेजवर देखील आता जाऊ शकतो. त्यात अबुधाबीला जायची एवढी कारणं तू दिली आहेस, त्यात अजून एक कारण म्हणजे एक्सपो 2020. आणि खरंच म्हणजे अबुधाबीला जाऊन किती कॉन्ट्रास्ट आहेत. एका एंडला वॉटर स्पोर्ट्स करता येतात तर दुसऱ्या बाजूला आपण वाळवंटात जाऊन देखील राहू देखील शकतो इथे एखाद्या टेंटमध्ये, किंवा तिथे देखील ऍडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकतो. हिस्टॉरिक अलाईनला भेट देऊ शकतो. तर एक फ्युचरकडे बघणाऱ्या अबुधाबीला देखील जाऊन पुढे पुढे नवीन नवीन अट्रॅक्शन्स येत आहेत त्याचाही आनंद घेऊ शकतो. सो मंडळी, नक्कीच आपली अबुधाबी ट्रिप मला वाटतं प्लॅन करायला हरकत नाही. कमलेश, थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. तू इथे आलास आणि अबुधाबी बद्दल बोललास. आणि मंडळी, असेच आपण लवकर भेटणार आहोत ट्रॅव्हल कट्ट्याच्या नवीन एखाद्या एपिसोडवर.
कुठल्या डेस्टिनेशन बद्दल तुम्हाला ऐकावंसं वाटेल हे आम्हाला नक्कीच कळवा. माझं ईमेल आहे sunila@veenawat.com, sunila@veenawat.com. आणि गुगल, ऍपल, स्पॉटीफाय जिथे कुठे हा पॉडकास्ट ऐकत असाल तर नक्कीच शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणींकडे पाठवा आणि ऐकत राहा. थँक्यू अँड बाय बाय. थँक्यू सुनीताताई. थँक्यू ट्रॅव्हल कट्ट्याच्या सर्व श्रोत्यांना.